नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरीतल्या दुसऱ्या अध्यायाची आपण आता सेवा करतोय. आता आपल्याला ह्यापुढे माऊलींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे स्थिर अंतःकरण आणि अक्षरशः कान टवकारून ह्याच्या पुढच्या संवादाकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण माऊली आता संजय उवाच झालं, धृतराष्ट्र उवाच झालं, अर्जुन उवाच झालं. आता सर्वप्रथम आपल्याला साक्षात भगवंतांच्या मुखातून येणारे शब्द, त्यांच्या हृदयातले टिपलेले भाव, ह्याच्या सहवासात आपण जाणार आहोत. माऊली आपल्याला अलगदपणे भगवंतांनी आता ह्या संवादात भाग घेतला आहे, त्या संवादाच्या सहवासात आपल्याला घेऊन जात आहेत. आणि आपल्यामध्येच महाभारतात जेवढ्या व्यक्तिरेखा आहेत, त्या व्यक्तिरेखांमधल्या कमी अधिक आपल्यामध्ये असतील. अर्थात त्या व्यक्तींना धरून ज्या गुणप्रवृत्ती असतील, जे विचार असतील, त्या सर्वांमध्ये आमूलाग्र बदल घडून आपल्या आत्महिताचं काय आहे, आपलं आत्मस्वरूप काय आहे, आपल्याला स्वतःला ओळख कशी करून घ्यायची आहे आणि तिथपासून आपल्याला स्वतःला ओळख करून द्यायची आहे, हे सर्व आपल्याला आता ह्या पुढच्या संवादातनं बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. अर्जुन स्वतःच्या मनस्थितीपुढे हतबल झालेलाच आहे. श्रीकृष्णांनी शांतपणे, साक्षी भावाने अर्जुनाच्या बोलण्याकडे, मनस्थितीकडे अवलोकन केलेलं आहे. आणि आता सर्वप्रथम भगवान उवाच. या ठिकाणच्या संवादातनं जणू असं बघायला मिळतं की भगवंतांनी आता काउन्सिलिंगला सुरुवात केलेली आहे. अर्जुन ज्या त्वेषाने, ज्या धाडसाने जो पराक्रम आपल्याला करायचा आहे, ह्या भावनेने युद्धभूमीत आलेला होता, तो अर्जुन शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या दुर्बल होऊन रथातून खाली कोसळला आणि रडायला लागला. हे बघितल्यानंतर श्रीकृष्णांना जाणीव झाली की ह्या अर्जुनाला सर्वात प्रथम तू काय आहेस ह्याची आठवण करून देणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनेच त्यांनी त्याला विचारलं, म्हणे अर्जुना आदी पाही हे उचित काय ये ठाई, तू कवण हे काई करिता हासे. अरे अर्जुना, या ठिकाणी हे उचित आहे का? तू युद्धभूमीवर आहेस, तू कोण आहेस, तू काय आहेस, काय करू शकतोस ह्याचा विचार न करता हे तुला काय झालं? असा कोणता उणेपणा तुला आला की तुझ्यामध्ये अशा प्रकारचा खेद निर्माण झाला? श्रीकृष्ण म्हणतात, मला जो अर्जुन माहिती आहे तो कसा आहे. तो अर्जुन कसा आहे तर तो अर्जुन कधीच अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाही. या ठिकाणी अर्जुनाच्या ठिकाणी असलेले जे परमगुण आहेत, त्या परमगुणांची ओळख आपल्याला होते. अर्जुन कसा आहे तर जो अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाही, धैर्य कधी सोडत नाही आणि ज्या अर्जुनाचं नाव घेतलं की अपयश 10 दिशांच्या पलीकडे पळ काढतं, असा हा अर्जुन आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू अनुचिता चित्त नेदिसी, धीरू कहींचन संडिसी, तुझे नी नामे अपयशी दिशा लंगिजे. तुवा संग्रामी हरुजिंतीला, निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी, पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्यही थोकडे,
ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. आज प्रत्येक जीवमात्राच्या ठिकाणी स्वतःचं एक सामर्थ्य आहे, क्षमता आहे, ज्याला आपण पोटेन्शियल म्हणतो, सेल्फ पोटेन्शियल. ते आपल्या प्रत्येकाकडे आहे. आज माऊली श्रीकृष्ण अर्जुनाला तीच आठवण करून देत आहेत की अरे आठव, तू युद्धामध्ये प्रत्यक्ष शिवशंकरांना जिंकलेस, निवात कवच राक्षसाचा निपात केलास, गंधर्वांनाही पराक्रम करून पराभूत केलंस. तेव्हा अर्जुना, त्रैलोक्यामध्ये तुलना होईल असा तुझ्यासारखा कोणी नाही रे. आणि असा तू युद्धामध्ये शौर्य गाजवण्याच्या ऐवजी खाली मान घालून रडत बसलास. ह्याच्यातून श्रीकृष्णांना सुद्धा जो अर्जुन अपेक्षित होता त्याचा एकदम विरोधाभास दिसला आणि जणू काही श्रीकृष्णांच्याही मनाला खेद झाला की अरे हा कुठला अर्जुन मी बघतोय. माऊली, आज जेव्हा कुठल्याही गोष्टींमुळे आपण नाराज होतो, विषाद, शोक, खेद आपल्या मनात निर्माण होतो, आपण सुद्धा आपल्याला हीच आठवण करून द्यावी की मी काय करू शकतो, मी काय केलंय आत्तापर्यंत, कृतीतून, विचारातून. मी मला स्वतःला सावरलं असेल, काही प्रसंगातून इतरांना साथ दिली असेल, माझ्यात पण क्षमता आहे. आणि आपल्याला आपल्यातल्या त्या शूर अर्जुनाला जागं करायचं आहे, ज्यांनी काही प्रसंगी पराक्रम गाजवलेला आहे. शोकाकुल होऊन विषाद करत रडत बसायचं नाही. आपणही आपल्या हृदयस्थ असलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याचं, चैतन्याचं स्मरण करून परत उभारी धरायची. असो, आज श्रीकृष्णांना जो अर्जुन समोर दिसला तो कसा दिसला आणि त्याच्यातून काय भावना त्यांच्या मनात प्रगट झाल्या हे सांगताना आपल्याला माऊली काही दृष्टांत देतात बरं. आणि माऊली असं म्हणतात, ना तरी पवनु मेघासी बिहे की अमृताची मरण आहे. पाहे पाम इंधनची गिळोनी जाये पावकाते. सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी के जाहला. परी तो त्वा साच केला आजी येथे. बरं का माऊली, आपल्याला ज्ञानोबाराय असं सांगतायत की मी परमात्म्याच्या हृदयस्थ प्रगटणाऱ्या भावना टिपल्या आणि त्या भावना प्रगट करताना मला अशा उपमा द्याव्याशा वाटतात की वायूला कधी थोड्या मोठ्या मेघाची भीती वाटेल आणि ती भीती वाटून तो आपली वाहण्याची दिशा बदलेल किंवा थांबवेल. अंधकाराने कधी सूर्य झाकला जाईल, ज्या सूर्याला अंधकारच माहिती नाही, ज्याने कधी अंधाराला पाहिलंच नाही. अमृताला कधी मरण येईल. लाकडं किंवा इंधन कधी अग्नीलाच गिळून टाकेल. आणि सिंहाच्या समोर कोल्हा कितीही छाती काढून उभा राहिला तरी तो सिंहाबरोबर झुंज करेल का. ह्या दृष्टांताबरोबर हे प्रश्न उपस्थित केलेत. ह्या भावना परमात्म्याच्या मनात प्रगटल्यात. आणि म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अरे ह्या अयोग्य गोष्टींकडे तू लक्ष देशील काय, तर तू सावध हो आणि हे मूर्खपणाचे विचार सोड. श्रीकृष्णांना कुठूनही आपल्या अर्जुनाने परत एकदा हातात गांडीव धनुष्य धरावं आणि रथावर स्वार व्हावं, हेच व्हायला हवं होतं. हाच त्यांचा उद्देश होता. आणि म्हणून त्यांनी अर्जुनाला धीर देऊन सावध करायचा प्रयत्न केलाय. म्हणून अजूनी अर्जुना झणे चित्त देसियाहीना. वेगी धीर करुनिया मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण.
संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. आणि एवढंच नाही तर अर्जुनाला ज्या गोष्टींमुळे आपण पापाचे भागीदार होतोय, कुळाचा नाश करतोय, स्वजनांवर शस्त्र उचलून फार आपलं अधःपतन होणार आहे, या विचारातनी भावनेत अर्जुन होता. तर त्याच्या उलट श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे आज या युद्धभूमीवर येऊन स्वर्गाचं द्वार उघडलं गेलं होतं. युद्धामध्ये मारलं जावो किंवा कोणाला मारो, दोन्हीकडनं अर्जुनाच्या पदरात पुण्यच पडणार होतं. पण अर्जुनाने असा विचार केला नाही ज्या भूमिकेत परमात्मा होते. आणि म्हणून ते अर्जुनाला परत म्हणतात, हे असतीये कीर्तिसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. उलट ते अर्जुनाला धर्माची परिभाषा, क्षात्र धर्माची परिभाषा, कारण अर्जुन क्षत्रिय आहे, क्षात्र धर्मचं पालन करणं त्याचं कर्तव्य आहे, त्याच्या परिभाषेत ते त्याला म्हणतात की अरे, युद्धाच्या वेळी तुझ्या अंतःकरणात अशी दयाबुद्धी निर्माण होणं म्हणजे तुझ्या आत्तापर्यंतच्या क्षात्र धर्माच्या वृत्तीला धरून मिळवलेल्या कीर्तीला काळीमा फासण्यासारखं. ती कीर्ती धुळीला मिळेल आणि अशा रीतीने जर का तू मरण पत्करलंस तर तो तुझ्या परलोक प्राप्तीला सुद्धा बाधक आहे. एकीकडे अर्जुनाला आपण या युद्धात भाग घेतल्यामुळे आपण परलोकाला आणि श्रीकृष्णाला गमवू असं वाटतंय, तर एकीकडे श्रीकृष्णांना अर्जुनाने ही भूमिका घेतल्यामुळे तो परलोकाला आणि पुण्याला गमवेल असं वाटतंय. अत्यंत अत्यंत उद्बोधक असा हा संवाद होणार आहे माऊली. आणि आपण माऊलींच्या सहवासात जाऊन त्याचा आनंद घेत राहू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.